नाशिकमधली आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी। नाशिकमधील सेक्स स्कॅन्डल आणि खंडणी प्रकरणामध्ये आता उद्योजकावर गुन्हा दाखल झाल्याची देखील माहिती मिळतेय। नाशिकमधील उद्योजक आणि सेक्स स्कॅन्डल खंडणी प्रकरणात उद्योजकावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। उद्योजक आणि एनजीओ संचालकाकडून 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय। संशयित आरोपी रवींद्र एरंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। फिर्यादी देखील आरोपी निघाल्याचं आता दिसतंय। टॅबमध्ये 87 व्हिडिओ सापडल्यानं हे सगळं प्रकरण उघड झालंय। 4 मोबाईल, 2 पेनड्राईव्ह आणि 1 मेमरी कार्ड देखील जप्त करण्यात आलेला आहे। गरजू महिलांना नोकरीचा आमिष दाखवत शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। नाशिक आणि इगतपुरीतल्या हॉटेल्समध्ये हे सगळे अत्याचार झाल्याचं समजतंय आणि त्याचं गुपचूप चित्रीकरण देखील करण्यात आल्याची माहिती मिळतेय। अश्लील व्हिडिओ ब्लू फिल्मच्या स्वरूपात विक्री केल्याचा देखील संशय होतोय। ब्लॅकमेलिंगद्वारे पैशांची मागणी झाली आहे का याबाबत सुद्धा सध्या तपास सुरू आहे। पीडित महिलांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कंपनी कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे। आरोपीवर बलात्कार आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणातील इतर जे स्पॉट्स आणि लिंक्स आहेत त्याचा पोलिसांकडून आता सध्या सखोल तपास सुरू आहे। सेक्स स्कॅन्डल प्रकरणामध्ये आता उद्योजकावरच गुन्हा दाखल झालेला आहे। आत्ताची ही महत्त्वाची मोठी अपडेट, ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत। 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण झाल्याची माहिती आता समोर येतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।